वाल्मिक कराडची पुण्यातल्या एफसी रोडवरती कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला होता। अशातच वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावानं 2 प्रॉपर्टी असल्याचं देखील आता उघड झालेलं आहे। त्यामुळे आता याची चौकशी करण्याची मागणी देखील सध्या जोर धरू लागली आहे। दरम्यान एफसी रोडवरील याच प्रॉपर्टीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेले वाल्मिक कराड, ज्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोप होतोय, त्यांच्या पुण्यातल्या एफसी रोडवरती कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असल्याचा आरोप जो आहे तो आमदार सुरेश धस यांनी केला होता। आणि ज्या प्रॉपर्टीवरून आरोप केला होता ती ही सगळी प्रॉपर्टी आहे ज्या ठिकाणी सुरेश धस यांनी म्हटलं होतं की या ठिकाणी 8 शॉप जे आहेत ते वाल्मिक कराडचे आहेत, मात्र यातले 2 शॉप जे आहेत ते आता अधिकृत वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ज्योती मंगल जाधव, वय 37, पत्ता महादेव गल्ली, दिघोळ, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर या ॲड्रेसवरती हे सगळे शॉप जे आहेत ते विकले गेलेले आहेत। न्याय मिळावा यासाठी रोज आंदोलन करत असतात, तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या कोट्यावधी रुपयाची चर्चा, प्रॉपर्टीची चर्चा होताना पाहायला मिळते आणि त्या समोर सुद्धा येत आहेत। त्या संदर्भात आता काय पावले उचलले जातात ते पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।